अहमदनगर राहुरी येथील ॲडव्होकेट राजाराम आढाव व त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव या दाम्पत्याचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे। तर या गंभीर घटनेच्या निषेधार्थ पीडित आढाव कुटुंबियांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी, वकील संरक्षण कायदा करण्यात यावा व आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर ॲडव्होकेट अभिषेक खोत यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं आहे। तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडे कनिष्ठ व वरिष्ठ वकील यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे देखील लक्ष वेधण्यात आले आहे। यावेळी या लाक्षणिक उपोषणासंदर्भात ॲडव्होकेट अभिषेक खोत, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आसिम बांगी यांनी आपली प्रतिक्रिया दिली। तर या प्रसंगी ॲडव्होकेट करण भोसले, ॲडव्होकेट नरेंद्र कुमार गावडे, ॲडव्होकेट फिरोज शेख, ॲडव्होकेट जोएब खान, ॲडव्होकेट इराना बिराजदार आदी उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट अभिजित खोत, मी कोल्हापूरचा आहे। हे माझं 10वं उपोषण आहे सोलापूर जिल्हा न्यायालयासमोर। तर 26 जानेवारी रोजी आढाव दाम्पत्याचं अपहरण करून निर्घृत खून करण्यात आला, या गोष्टीचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो व जोपर्यंत वकील संरक्षण कायदा येत नाही तोपर्यंत हा माझा लढा अखंड सुरू राहणार आहे। तर बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासन यांनी ताबडतोब त्यांच्या घरच्यांना 50 लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत केली पाहिजे, कारण त्याचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला आहे। त्यांना लहान एक मुलगा आहे, त्या शिक्षणाचा खर्च सुद्धा बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाने उचलायला पाहिजे। व दुसरी गोष्ट, वकील हा समाजाला न्याय द्यायचं काम करते, लोकांना न्याय द्यायचं काम करते। वकील हा पब्लिक सर्वंट आहे। जर वकिलांवरच जर हल्ले होत असतील तर महाराष्ट्रामध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरून आलेला आहे। कारण मागच्या वर्षी राजस्थानमध्ये वकिलावर निर्घृत खून झाला होता, तिथं ताबडतोब वकील राजस्थान ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू झाला। कर्नाटकमध्ये ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू आहे। जर राजस्थानमध्ये होऊ शकतो, जर कर्नाटकमध्ये होऊ शकतो, तर महाराष्ट्रात सुद्धा 100% वकील संरक्षण कायदा आलाच पाहिजे। कारण कारण प्रत्येक वकिलाला एक पूर्ण लाईफमध्ये एकदा तर धमकीचा फोन येत असतो, त्यामुळे वकिलांना संरक्षण मिळालं नाही तर वकिलांना केसेस कशाला लढायच्या, वकिलांना समाज न्याय कसा द्यायचा। आणि जोपर्यंत हा वकील संरक्षण कायदा येत नाही तोपर्यंत मी माझ्या जीव असंच जोपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे। आणि मी सोलापूर बारचे उपाध्यक्ष बांगी साहेब यांनी व त्यांच्या टीमने मला जाहीर पाठिंबा दिला, तर त्यांचे मी आभार मानतो। मी याआधी कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, जयसिंगपूर, इस्लामपूर, कराड, विटा, सातारा या ठिकाणी लाक्षणिक उपोषण काय म्हणलं, यानंतर मी उद्या माझं उपोषण पंढरपूरमध्ये आहे, त्यानंतरनं बार्शीमध्ये उपोषण आहे, त्यानंतर उस्मानाबादमध्ये उपोषण करणार आहे। तर माझं नाव ॲडव्होकेट आसिम बांगी आहे। मी सध्या सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आहे। ॲडव्होकेट अभिजित खोत यांनी जे आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू केलेलं आहे, त्यास सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने आम्ही संपूर्णपणे पाठिंबा जाहीर करतो। राहुरी अहमदनगर येथे आढाव दाम्पत्य यांच्यावर झालेल्या अमानुष हल्ल्याप्रकरणी व त्यांच्या निर्घृण हत्या करण्यात आली, त्या हत्याच्या पार्श्वभूमीवर संबंध महाराष्ट्रामधून निषेध व्यक्त होत आहे। ॲडव्होकेट अभिजित खोत यांनी जे ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट अंमलात यावा व विविध मागण्यांसाठी जे उपोषण सुरू केलेले आहे, ते त्यांच्या उपोषणास मी वैयक्तिकरित्या व सोलापूर बार असोसिएशन यांच्या वतीने पूर्णपणे पाठिंबा जाहीर करतो। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे ॲडव्होकेट अभिजित खोत यांनी विविध मागण्या मांडलेल्या आहे। त्यामध्ये ज्युनियर स्टायपंड्सचा विषय आहे, टर्म इन्शुरन्सचा विषय आहे, वकिलांसाठी इतरत्र योजना राबविण्याबद्दल त्यांनी जे उपोषण सुरू केलेले आहे त्याबद्दल आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। धन्यवाद। ॲडव्होकेट करण भोसले, सोलापूर बार असोसिएशनचा सचिव आहे। आज अभिजित खोत वकील यांनी जे संप केलेला उपोषण केलं त्याला मी माझ्या बारच्या वतीने पूर्णपणे पाठिंबा देतो आणि प्रोटेक्शन ॲक्ट झालाच पाहिजे असे मी घोषित करतो।